ईडब्ल्यूएसचा कट ऑफ कमी जातो म्हणून ईडब्ल्यूएस मधून अप्लाय करताय का? मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एका स्टुडंटचं ऍडमिशन कॅन्सल झालं होतं. माझ्याकडे मागच्या वर्षी एक फोन आला होता. त्या स्टुडंटला कॅपच्या चौथ्या राऊंड मध्ये चांगलं कॉलेज मिळालेलं होतं. सगळं काही व्यवस्थित झालं होतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झालं होतं. कॉलेजही फायनल झालेलं होतं आणि ऍडमिशनची तयारी सुरू होती. पण अचानक सीईटी सेलकडनं त्याचं सीट हे डायरेक्ट कॅन्सल करण्यात आलं. आता विचार करा, चौथ्या राऊंड नंतरून कॅपचा कुठलाही राऊंड नसतो. स्पॉट राऊंड हा वेगळा राऊंड आहे. तो कॅप प्रोसेस मधला राऊंड नाहीये. दुसऱ्या दिवशी त्याला कॉलेजला ऍडमिशन घ्यायला जायचं होतं आणि अचानक समजतंय की सीट कॅन्सल झालंय. त्या विद्यार्थ्याने कॉलेजमध्ये एन्क्वायरी केली, सीईटी सेलमध्ये पण एन्क्वायरी केली, पण यापैकी कोणीही त्याला मदत करू शकलं नाही. आता प्रश्न आहे की सीट त्याचं कॅन्सल का झालं होतं? तो स्टुडंट एससीबीसी कॅटेगरी मधला होता आणि त्याने फॉर्म हा ईडब्ल्यूएस या कॅटेगरी मधनं भरला होता. त्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट पण होतं. त्याला वाटलं ईडब्ल्यूएस मधनं मला ऍडमिशन हे मिळेल, पण कॅप प्रोसेस मध्ये चौथ्या राऊंड नंतरून त्याची कॅटेगरी व्हेरीफाय झाली आणि त्याचं मिळालेलं सीट हे कॅन्सल करण्यात आलं. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, एससीबीसी, ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी अशा रिझर्व्ह कॅटेगरी मधील विद्यार्थी ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधनं ऍडमिशन साठी अप्लाय करू शकत नाही. ईडब्ल्यूएस रिझर्वेशनचा लाभ हा फक्त ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी ज्यांचं फॅमिली इन्कम हे 8 लाखापेक्षा कमी आहे अशाच विद्यार्थ्यांना मिळतो. तसेच ईडब्ल्यूएस साठी सर्व आवश्यक डॉक्युमेंट देखील असणं मॅन्डेटरी आहे. म्हणून फक्त कट ऑफ कमी आहे म्हणून ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधनं फॉर्म भरू नका. तुमची एक छोटीशी चूक तुमचं पूर्ण ऍडमिशन हे कॅन्सल करू शकते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अशी चूक त्यांच्याकडनं होणार नाही. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करून ठेवा. तसेच कॅप प्रोसेसचे सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी माझा फ्री व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. या नंबरवरती तुम्ही असा व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला माझ्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल.